आज आपण साधी सुद्धी अगदी पूर्वापार चालत आलेली महाराष्ट्रीयन पद्धतीची ही शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवत आहोत। त्यामुळे या रेसिपीबाबत खूप जास्त काही न बोलता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत। आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। महाराष्ट्रीयन वेगवेगळ्या पारंपरिक रेसिपी असतील त्या आपण पाहत असतो। आठवड्यातून एकदा तरी आपण एक पारंपरिक रेसिपी पाहत असतो। त्यामध्ये आज आपण ह्या शेवग्याच्या शेंगा या महाराष्ट्रीयन पद्धतीने कशा पद्धतीने तयार करायच्या ते पाहत आहोत। त्यासाठी या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। त्यानंतर आपण त्या कट करून घेणार आहोत। त्याच्या देठाकडील जो भाग आहे तो कट करून घ्यायचा। त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे अगदी लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही ते कट करून घेतले तरीही चालणार आहे। हे पहा, शेंगा कट करून झालेले आहेत। आता महाराष्ट्रीयन पद्धतीने करत आहोत त्यामुळे आपण या ठिकाणी कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, त्याचबरोबर धने या सर्व जिन्नस घेतलेले आहे। कांदा जर तुम्हाला शेगडीवर भाजून घ्यायचा असेल तरी देखील भाजून घेऊ शकता, परंतु मी स्लाइस करून घेतलेला आहे। तेल टाकून छान असा कढईमध्ये भाजून घेणार आहे। कांद्याला हलकासा ब्राऊन रंग आला की राहिलेले आपण जिन्नस टाकत आहोत। त्यानंतर यामध्ये स्लाइस केलेलं खोबरं, लसूण टाकलेलं आहे, धने टाकलेले आहे, अद्रक देखील आपण घेतलेलं आहे। थोडंसं तेल टाकायचं, गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा आणि मंद आचेवर छान अशा सर्व जिन्नस व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या। तुम्ही या सर्व जिन्नस व्यवस्थित अशा भाजून घेतल्यानंतर तुम्हाला ते थंड करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्या मिक्सरला दळून काढायचे। हे पहा, सर्व जिन्नस यामधील एकसारख्या भाजल्या पाहिजे। या ठिकाणी मंद गॅस ठेवायचा आणि एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे खोबरं आणि कांदा एकसारखा भाजले जातो। त्याचबरोबर या ठिकाणी धने देखील जळत नाही, अगदी व्यवस्थित असे भाजले जातात। हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये सर्व जिन्नस छान अशा भाजून झालेले आहेत। त्यानंतर आपण थंड करून या मिक्सरला दळून घेत आहोत। तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेलामध्ये सुरुवातीला टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर टाकायची अगदी अर्धा चमचा एवढी हळद, त्यानंतर कविताच किचन स्पेशल हा मसाला टाकणार आहोत। कांदा लसूण मसाला या ठिकाणी मी टाकत आहे आणि तुम्हाला जर या ठिकाणी काळा मसाला टाकायचा असेल तरी देखील तुम्ही टाकू शकता। त्यानंतर आपण ज्या शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या होत्या त्या सर्व टाकलेले आहे। तेलामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या। त्यानंतर या शेवग्याच्या शेंगा आपण थोडंसं पाणी टाकून या शिजवून घेणार आहोत। खूप जास्तही पाणी टाकू नका, अगदी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ छान असं यामध्ये मिक्स करून द्यायचं। त्यानंतर झाकण ठेवायचं। तोपर्यंत आपले सर्व जिन्नस थंड झालेले आहे, त्या मिक्सरला आपण दळून घेतलेले आणि शेंगा देखील छान अशा शिजलेल्या आहे। साधारणतः 50 ते 60% शेंगा शिजलेल्या आहेत। आता ज्या शेंगांची जी शिजवलेली रशी आहे त्या सूपमध्येच आपल्याला हा मसाला टाकायचा आहे, जेणेकरून त्या सूपचा जो स्वाद आहे तो या मसाल्यामध्ये देखील व्यवस्थित असा उतरला जातो। त्यामुळे आपली ग्रेव्ही ही चवीला खूप छान अशी लागते। आता सर्व सूपमध्ये आपण हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर छान असा परतवून घ्यायचा। त्याचबरोबर आपण दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आवश्यकतेनुसार यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा। हे पहा, हलकंसं 2 ते 3 मिनिटं परतवल्यानंतर आपण यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकत आहोत। शेंगा छान अशा शिजवून घेणार आहोत। अगदी 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी या ठिकाणी तयार झाली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा। यात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।